पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईएच्या बैठका पार. दिल्लीत झालेल्या बैठकांमध्ये सुरक्षेवर मंथन झाल्याची माहिती. मोदी सरकारला जे काही करायचे त्याला पूर्ण पाठिंबा. सरकारच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं समर्थन. अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानलाही फारुख यांनी सुनावलं. एनआयचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये दाखल. एनआयए टीम बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार. दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची माहिती 3D मॅपिंगद्वारे मिळणार. पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे. 22 एप्रिलला दुपारी 2:25 पहिला गोळीबार. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात 400 जण. एनआयए सर्वांच्या संपर्कात. दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकिस्तानची धडपड. हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातनं बहावलपूरला हलवलं. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानच्या हालचालींना वेग. दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते. आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले. जालन्यातल्या पर्यटकाचा दावा. एनआयएला ईमेल करून दिली माहिती. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचा टॉप कमांडर दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर. फारुखने ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कने दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली. तपास यंत्रणेतल्या सूत्रांची माहिती. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी आला होता काश्मीरमध्ये. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. एलओसीवर भारताच्या राफेलच्या गिरट्या. पाकिस्तानी मीडियाचं वृत्त. राफेलच्या गिरट्यांमुळे पाक बिथरला. रात्रीच्या वेळी भारतीय विमानांची गस्त. पाकिस्तानची झोप उडाली. पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश, त्यामुळे कुणीही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलीची भारताला पोकळ धमकी. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचं प्रत्युत्तर. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात. पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार. पहिले 5 दिवस सुरू होता एलओसीवर गोळीबार. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर जोरदार गोळीबार. वृत्तसंस्था एएनआयची माहिती. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्ध सरावाला ललकारे मोमीन असं नाव. पाकिस्तानला भारताची धडकी. काल मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानने घेतली पत्रकार परिषद. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्यानं पाकची झोप उडाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचं मोठं वक्तव्य. पाकिस्तानी संसदेतही भारताच्या संभाव्य कारवाईची भीती. भारत आक्रमक कारवाई करण्याचा विचार करतोय. पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांचं विधान. ईट का जवाब पत्थर से देण्याची पाकिस्तानी संसदेत वल्गना. भारतीय सेने जे काही करेल ते भयावह असेल. मेजर जनरल अनिल बाम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. जे काही होईल ते सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या पुढचं असेल. अनिल बाम यांचं वक्तव्य. ब्रिटनच्या संसदेतही पहलगाम हल्ल्याचा निषेध. भारताला पाठिंबा देण्याबाबत काही खासदारांकडून मत व्यक्त. यावेळी दोन्ही देशांनी शांतता राखावी. ब्रिटनचं पाकिस्तान आणि भारताला आवाहन. हल्ला झाल्यावर 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. संजय राऊतांची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया. प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचंही वक्तव्य. देशाच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार चुका. कारवाई करायचीच असेल तर सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या. संजय राऊत यांची मागणी. पहलगाम दहशतवादी हल्ला देशावरचा हल्ला. यामध्ये धर्म, जातपात, भाषा आणण्याची गरज नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. याबाबत पंतप्रधान ज्या उपाययोजना करतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य असेल अशी ही प्रतिक्रिया. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशात 70 वर्ष दहशतवाद पोचला गेला. शंकराचार्य, प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता हल्ला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्व. सर्व पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल. केसी वेणुगोपाल यांचा इशारा. ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियावर विश्वास ठेवावाच लागेल. वडेट्टीवारांच्या पहलगाम हल्ल्याबाबतच्या विधानावर जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके. त्यामुळे आता काँग्रेसने पाकिस्तानातच निवडणुका लढवाव्यात. भाजप प्रवक्ते संबित पात्रांचा आरोप. मोदींवर काँग्रेसने केलेल्या गायब पोस्टरवरून संताप. दहशतवाद्यांना धर्म नसेल तर त्यांच्यासाठी नमाज, अंत्ययात्रा काढू नये. आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर इंद्रेश कुमार यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यात पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना
अनोखी श्रद्धांजली. चित्रकार चित्रा वैद्य आणि नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहासमोर उदास मनाने बसलेल्या त्यांच्या पत्नीचं 3D चित्र रेखाटत मृतांना वाहिली श्रद्धांजली. पाकिस्तानी नागरिकांसोबतच बांगलादेशीही देशांच्या बाहेर काढा. पाकिस्तानने पुरस्कृत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल महाराष्ट्रात नष्ट करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांची मागणी. भारतात आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णपणे रद्द. व्हिसाची अंतिम मुदत संपल्यानं सर्व पाकिस्तानींना भारतातनं परत पाठवलं. जातनिहाय जनगणनेची मोदी सरकारकडनं घोषणा. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार. जातनिहाय जनगणनेची घोषणा करताना भाजपची काँग्रेसवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.